तर मित्रांनो आता महाडीबीटी फार्मवर आता भरपूर शेतकऱ्यांनी लॉग इन करून मित्रांनो भरपूर साऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे। जर मित्रांनो आता सुद्धा तुम्ही महाडीबीटी फार्मरवर मित्रांनो तुम्ही जर कुठला फॉर्म भरलेला असेल, जसे मित्रांनो सोलर चार्जिंग असेल किंवा सोलर फवारा असेल, त्यानंतर मित्रांनो पीव्हीसी पाईप असेल किंवा दुसरे कुठलेही जर फॉर्म असेल, जसे मित्रांनो सिंचनचा पाईप असेल किंवा सिंचन असेल, असे कुठलेही जर तुम्ही फॉर्म भरलेले असाल किंवा पिठाची गिरणी असेल मित्रांनो, कुठले सुद्धा फॉर्म असतील तर मित्रांनो आता त्या फॉर्मची आता लॉटरी लागलेली आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत। आणि त्यानंतर मित्रांनो ज्या ज्या व्यक्तीची लॉटरी लागली आहे अशा व्यक्तींना आता दुसरे डॉक्युमेंट अपलोड करायचे हे ऑप्शन सुद्धा आलेले आहेत। तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ बिना स्किप करता पूर्ण पहा। आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील। तर चला मित्रांनो सुरुवात करूया। ब्राउझर ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो फार्मर आयडी, तर मित्रांनो mahadbt.maharashtra.gov या वेबसाईटवर यायचं आहे। तर मित्रांनो आल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे। तर मित्रांनो इथे वापरकर्ता आयडी किंवा मित्रांनो इथे तुम्ही आधार कार्ड क्रमांक सुद्धा टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता। तर मित्रांनो मी इथे वापरकर्ता आयडी आणि त्यानंतर मित्रांनो खाली पासवर्ड टाकून, तसेच मित्रांनो खाली कॅप्चा दिलेला आहे, ते कॅप्चा आपल्याला जसाच तसा आपल्याला कॅप्चा टाकून इथे खाली लॉग इन बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो मी इथे लॉग इन केलेलं आहे। तर मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला असे सक्सेसचा मेसेज दिसेल। तर मित्रांनो मी इथे ओके या ऑप्शन वरती क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे। तर मित्रांनो इथे मी स्क्रोल डाऊन करतो। स्क्रोल डाऊन केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला लेफ्ट साईडला पाहायला भेटणार आहे मी अर्ज केलेल्या बाबी। इथे हे पहा मित्रांनो, मी अर्ज केलेल्या बाबी ह्या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्याला हे ऑप्शन चूज करायचं आहे। चूज केल्यानंतर मित्रांनो इथे मी आणखी स्क्रोल डाऊन करतो। स्क्रोल डाऊन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे 4 ऑप्शन पाहायला भेटणार आहेत, जसे की मित्रांनो अर्जाचे प्रलंबित फी किंवा छाननी अंतर्गत अर्ज, मंजूर अर्ज किंवा नाकारलेला अर्ज, आपले 4 ऑप्शन पाहायला भेटणार आहेत। तर मित्रांनो आपल्याला छाननी अंतर्गत हे ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे। चूज केल्यानंतर मित्रांनो इथे स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे। तर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे संपूर्ण माहिती आपली दिसणार आहे। तर मित्रांनो आपला आधारचा क्रमांक आहे, आपला तालुका दिसणार आहे किंवा आपले घटक, मुख्य घटक किंवा बाब सुद्धा आपल्याला दिसणार आहे। मित्रांनो आपण कुठली बाब निवडलेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला इथे अर्जाची स्थिती सुद्धा दाखवली जाणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो तुमची बाब आहे जे मित्रांनो, किंवा इथे अर्जाची स्थिती, तुम्ही डॉक्युमेंट अपलोड हे ऑप्शन सुद्धा आलेला आहे। आणि डेस्क म्हणजे मित्रांनो हे फार्मर आपल्याला राहणार आहे। तर मित्रांनो हे सुद्धा आपल्याला इथे इतकी माहिती आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो तसेच आपण इथे तुम्ही लेफ्ट साइडला तुम्ही पाहू शकता कागदपत्रे अपलोड करा हे ऑप्शन सुद्धा आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो आपल्याला कागदपत्रे अपलोड करायचे आहे। तर मित्रांनो आपण ह्या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो इथे आपल्याला 3 ऑप्शन पाहायला भेटणार आहेत, वैयक्तिक कागदपत्रे किंवा डीपीआर अपलोड करा किंवा बिल देयक। तर मित्रांनो आपल्याला कागदपत्रे अपलोड करायचं आहे। तर मित्रांनो इथे वैयक्तिक कागदपत्रे या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा तालुका, शहर किंवा असे मित्रांनो थोडी काही आपल्याला इथे अपडेट भेटणार आहे। तर मित्रांनो आपल्याला कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शन वरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे काही सिलेक्ट डॉक्युमेंट हे आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे। तर मित्रांनो तुम्ही इथे डॉक्युमेंट इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, जे काही 7/12 असेल मित्रांनो किंवा अन्य कागदपत्रे असेल किंवा आरसी बुक असेल किंवा काहीही असेल तर मित्रांनो हे तुम्हाला तुमच्या तर मित्रांनो तुम्हाला जे तुम्ही इथे बाब निवडलेली आहे त्या हिशोबानुसार तुम्हाला इथे ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आणि मित्रांनो त्यानंतर तुम्हाला जतन करा ह्या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला भेटत राहतील। चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।